आपल्या सन्माननीय अतिथींचं आगमन होत आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री अभयजी ओक साहेब आणि सन्माननीय श्री प्रसन्नजी वराळे साहेब या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्या या स्वागतासाठी। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या न्यायदीपाचं प्रज्वलन करावं। मी विनंती करतो न्यायमूर्ती उर्मिलाजी फलके जोशी मॅडम, संतोषजी चपळगावकर सर, न्यायमूर्ती रोहितजी जोशी आणि श्रीमती अंजुजी शेंडे मॅडम यांना की आपणही पुढे यायचं आहे दीप प्रज्वलनासाठी। अहमदनगर सेंट्रल ॲडव्होकेट्स बार असोसिएशन अहमदनगर यांच्या वतीनं आयोजित जिल्हा न्यायालयाचा हा द्विशताब्दी महोत्सव आपण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत इथे साजरा करतो आहोत। या कार्यक्रमाची सुरुवात होती अर्थातच दीप प्रज्वलनानं। या न्यायदीपाचं प्रज्वलन सर्व सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते इथं होतंय। ज्या न्यायालयातून एकेकाळी अगदी मुंबई, पुणे आणि आसपासच्या मोठ्या शहरांमधलं सुद्धा न्यायदानाचं काम चालायचं, इतक्या जुन्या तब्बल 200 वर्ष जुन्या असणाऱ्या या अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या द्विशताब्दी महोत्सवासाठी सर्व सन्माननीय अतिथी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। सर्व सन्माननीय अतिथींना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं। त्यांची जागा सांगा वरती लिहिलेलं आहे सगळ्यांना वर घेतात। तुम्ही का थांबा आणि ते त्यांना सांगावं लागणार आहे, त्यांना कळायचं नाही। यानंतर आपल्या समोर नगरच्या समर्थ विद्या मंदिर प्रशालेतील आमच्या विद्यार्थिनी एक सुंदर अशी प्रार्थना सादर करणार आहेत। मी विनंती करतो आमच्या विद्यार्थिनींना की त्यांनी आपली ही प्रार्थना आपल्यासमोर सादर करावी। हॅलो,
पुणे मॅडम इथे आहेत ते दोन आय थिंक जाधव मॅडम आणि पण सर नावं लिहिली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सुरू करा. हो कृपया आता मंचाच्या समोर कोणीही थांबू नका. मुझे
अतिशय सुंदर. मंचावर उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय अतिथींचं आणि समोर बसलेल्या सर्व सन्माननीय अतिथींचं मनपूर्वक स्वागत. ज्या शहराला आपल्या स्वतःची जन्मतारीख आहे असं शहर म्हणजे आपलं अहिल्यानगर. ज्या शहरामध्ये सगळ्यात जुनं न्यायालय आहे असं शहर म्हणजे आपलं अहिल्यानगर. ज्या शहरातल्या एका वास्तूवरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांच्या आणि काकांचं नाव ठेवलं गेलं असा शहाशरीफ दर्गा असलेलं शहर म्हणजे आपलं अहिल्यानगर शहर. ज्या जिल्ह्यात ज्ञानेश्वर माऊलींनी आपलं वास्तव्य केलं आणि ज्या पैस खांबाला टेकून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली असं शहर म्हणजे आपलं अहिल्यानगर. असे कितीतरी ऐतिहासिक संदर्भ असलेलं आणि आपल्या वेगळेपणानं कायमच संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेलं शहर म्हणून आपण आपल्या या शहराला ओळखतो. ज्या शहरातल्या न्याय वास्तूतून गेली अनेक वर्ष न्यायदानाचं पवित्र कार्य होतं आहे आणि मगाशी ज्याचा मी उल्लेख केला अगदी मुंबई पुणे इथल्यासुद्धा शहरांचं न्यायदान पूर्वी याच शहरातल्या याच वास्तूतून होत असे अशी इतकी जुनी परंपरा असणाऱ्या अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या द्विशताब्दी महोत्सवासाठी आपण सगळेजण आज येथे उपस्थित आहोत. आजचा दिवस पण काय सुंदर आहे बघा. नुकताच नवीन वर्ष सुरू झालं आहे, चैत्र आला आहे आणि या चैत्राची एक विशेष ओळख असते. एका ठिकाणी एक लेखक फार सुंदर वर्णन करतात या चैत्राचं. ते म्हणतात की खूप दिवस बंद असलेलं एखादं घर सुगरणीच्या हाती दिलं तर तिच्या लगबगीनं ते नीटनेटकं करण्यासाठी धावपळ करेल आणि तिची ती धावपळ पण मोठी देखणी असेल. तसाच वर्षभराचा अनर्गळ पसारा सावरण्यासाठी चैत्र अनावरपणे काम करत असतो. अगदी तसंच आज आपण इथे सगळेजण उपस्थित आहोत ते आपल्या वर्षभरातल्या अनेक गोष्टी मनामध्ये असलेले अनेक संशय दूर करत काहीतरी नवीन सुरुवात करून अप्रतिम ऐकण्यासाठी आणि त्यासाठी आज मंचावर दोन मान्यवर उपस्थित आहेत. यांच्याबद्दल मी आपणास अधिक सांगण्याची खरं तर गरज नाही, कारण त्यांचा परिचय त्यांनी आपल्या कामातून आधीच आपल्यासमोर मांडला आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी कार्यरत असताना या दोन्ही सन्माननीय महनीय व्यक्तींना आपल्या विचारांनी या संपूर्ण न्यायव्यवस्थेसमोर अनेक नवे विचार मांडले तर आहेतच, पण एकूणच वेगवेगळ्या घटनांकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन आपल्याला दिला आहे, जो की सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि अवघड असतो. कारण एखादी गोष्ट नव्या दृष्टिकोनातनं पाहणं हे नेहमीच प्रस्थापितांसाठी किंवा अनेक वर्षांचे विचार मनात घेऊन चालणाऱ्यांसाठी अवघड असतं. पण तेच काम अतिशय सुंदर पद्धतीनं सगळ्यांना बरोबर घेऊन करण्याचं कार्य गेले अनेक वर्ष झाले हे दोन महनीय व्यक्ती करतायत. आज आपल्या या कार्यक्रमासाठी हे इथे उपस्थित आहेत हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि आज त्यांच्या या ज्ञानाचा फायदा त्यांच्या वक्तृत्वानं आपल्यापर्यंत पोहोचणार आहेच. तत्पूर्वी या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करण्याची विनंती मी करतो सेंट्रल ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष एक ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अशोकजी कोठारी साहेब यांना. नमस्कार आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. अहमदनगर जिल्हा ही साधू संतांची भूमी आहे. आत्ताच अँकरनं त्याचा उल्लेख केला. याच संतभूमीत ज्ञानेश्वर, साईबाबा, अहिल्यादेवी होळकर, मेहरबाबा, राष्ट्रसंत अनंत ऋषीजी महाराज आदी प्रभूतींनी या जिल्ह्यामध्ये त्यांच्या कार्याचा, त्यांच्या धर्मप्रसाराचा एक आगळा वेगळा आदर्श या नगर जिल्ह्यात घालून दिलेला आहे. आणि या जिल्ह्याचं नाव हे जगभर मोठं केलं. या ऐतिहासिक संतभूमीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीयुत अभयजी ओकसाहेब, न्यायमूर्ती प्रसन्नजी वराळे साहेब,
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती उर्मिलाजी फलके मॅडम, न्यायमूर्ती संतोषजी चपळगावकर साहेब, न्यायमूर्ती रोहितजी जोशी साहेब, तसेच जिल्हा न्यायव्यवस्थेत व इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा व सत्र न्यायाधीश 200 वर्षाचा इतिहास आपल्या या न्यायव्यवस्थेला आहे. या 200 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा व सत्र म्हणजे प्रधान जिल्हा न्यायाधीश म्हणून शेंडे मॅडम यांची नेमणूक झालेली आहे. ही खरोखर एक कौतुकास्पद गोष्ट. 200 वर्षात पहिली महिला. तर त्यांचंही मी या ठिकाणी विशेष करून स्वागत करतो. या सर्वांचा मला स्वागत करण्याचा योग मिळाला हे मी माझ्या बारचे, माझ्या सदस्यांचे भाग्य समजतो. या साधू संतांच्या भूमीत त्यांचे व आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. याच कार्यक्रमाला अनुसरून आमच्या बारमध्ये सभासद म्हणून कार्यरत राहिलेले, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केलेले निवृत्त न्यायमूर्ती आमचे मित्र श्रीयुत बी.जी. कोळसे पाटील, न्यायमूर्ती साधना जाधव, न्यायमूर्ती एस.एम. गव्हाणे हे नगर जिल्ह्यातील सुपुत्र आहेत. त्याचबरोबर न्यायमूर्ती विनयजी जोशी, न्यायमूर्ती एम.जी. सेवलीकर यांनी या जिल्ह्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून काम केलेलं होतं. त्यानंतर त्यांची उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झालेली होती. या सर्व लोकांचा सन्मान या निमित्तानं करण्याचं आमच्या सर्व बारनं ठरवलं आणि ती कार्यपूर्ती आज आपल्यासमोर निश्चितपणे प्रत्यास येत आहे. माझे तसेच या कार्यक्रमाला जोडून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्रामध्ये जी मंडळी आमच्या जिल्ह्यातून निवडून गेली त्यात बी.जी. कोळसे पाटील सर्वप्रथम होते. त्यानंतर आर.बी. पुलाटे होते जे बार काउन्सिलचे अध्यक्षही होते. दीपलक्ष्मी मसे मॅडम होत्या. व्ही.डी. आठरे पाटील होते. अशोक पाटील होते. चांगदेव दुबे पाटील होते. व सध्याचे आमचे सदस्य श्री उदय वानुंजीकर हे सुद्धा या अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. या सर्वांचं स्वागत करणं, कारण महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशन आहे, या मोठ्या संस्थेवर त्यांची निवड नगरसारख्या छोट्या जिल्ह्यातून झाली. ही खरं आम्हाला अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांचाही सत्कार आम्ही या निमित्तानं ठेवलेला आहे. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यात प्रॅक्टिस करत असताना ज्यांची न्यायव्यवस्थेमध्ये निवड झाली असे सर्वश्री गणेश देशमुख, जयश्री पुलाटे, एम.एस. पठाण, श्रीकृष्ण इनामदार, सुधीर तोडकर, प्रज्ञा मेडे, प्रमोद कोळसे, योगेंद्र कवडे, निलेश धेन, बाळासाहेब बारोकर साहेब, आसाराम कलापुरे, आशिफ शेख ही मंडळी आज न्यायव्यवस्थेत महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी काम करत आहेत. तोही आमच्या नगरच्या दृष्टीने एक बहुमानच आहे आणि त्यांचाही सत्कार आम्ही या कार्यक्रमाला जोडूनच आयोजित केलेला आहे. आमच्या या शानदार सोहळ्याचे आयोजनासाठी ज्यांनी मौलिक सहकार्य व मदत केली आहे असे आमचे नगरचे प्रथित उद्योगपती श्रीयुत नरेंद्रजी फिरोदिया, तसेच त्यांच्या मातोश्री आशाताई फिरोदिया यांचे विशेष आभार या ठिकाणी मी मानतो. त्याचबरोबर हा संपूर्ण कार्यालय आपल्याला या कार्यासाठी ज्यांनी उपलब्ध करून दिलं असे जैन श्री सावक संघाचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती प्रेमराजजी बोथरा व त्यांचे सर्व संचालक यांचा या ठिकाणी मी मनपूर्वक बार असोसिएशनतर्फे आभार मानत आहे आणि त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आहे. मी जिल्हा न्यायव्यवस्थेला 202 वर्षाचा उज्ज्वल व ऐतिहासिक वारसाचा सूक्ष्मपणे मागावा घेऊन ज्यांनी अत्यंत कष्टपूर्वक निष्ठापूर्वक न्यायमंदिर या स्मृतिग्रंथाचं, ज्याला आपण आता उद्घाटन करणार आहोत, त्या स्मृतिग्रंथाचं संपादन ज्यांनी केलं असे माझ्याबरोबर बँकेत काम करत असलेले अधिकारी, तरुण विश्वासू सहकारी श्रीयुत अशोक कुरापट्टी यांनी या स्मृतिग्रंथाचं लेखन, संपादकीय संपूर्ण कामकाज पाहिलं आहे. त्यांचंही या ठिकाणी मी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करत आहे.
आपल्या नगर जिल्ह्यात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाचे 2 न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मान्यवर न्यायाधीश व कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आलेले आहेत. जिल्ह्यातील वकील मंडळींनी आजचा दिवस हा ऐतिहासिक क्षण आहे असं मानल्याचे हे आपल्याला या कार्यक्रमाच्या आयोजनावरूनच दिसून आलेले असेल. येथे प्रथेप्रमाणे प्रमुख पाहुणे जे स्टेजवर आहेत त्यांचा परिचय करून देण्याची ही जबाबदारी मला माझ्या या प्रास्ताविकात पार पाडावी लागणार आहे. त्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभयजी ओकसाहेब हे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचे मेंबर आहेत. कॉलेजियम म्हटलं की सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट या न्यायाधीशांच्या नेमणुका करणं, त्यांच्या बदल्या करणं, त्याची जी एक सर्वोच्च कमिटी असते त्या कमिटीचे सदस्य सिनियर मोस्ट सुप्रीम कोर्टाचे जज म्हणून आज ओकसाहेब हे काम पाहत आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टीनं फार मोठी ही गोष्ट आहे आणि आज ते आपल्यात आलेले आहेत ही त्यानंतर आनंदाची गोष्ट आहे. सन 1983 साली ओकसाहेबांनी मुंबई विद्यापीठातून BSc LLM ही पदवी संपादन केली. त्यांचे वडीलही एक प्रतिथेश वकील म्हणून न्यायालयात कामकाज करत होते. मुंबई उच्च न्यायालयातून न्यायमूर्तीपदी नियुक्त झाल्यानंतर सुमारे 13 वर्षाच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कारकिर्दीत त्यांनी पर्यावरण संरक्षणासंबंधी दिलेल्या न्यायनिवाड्यांचा विविध कायद्यात रूपांतर झालेलं आहे. त्यांनी 2019 साली कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपदी त्यांची नियुक्ती झाली. 2021 साली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची पदोन्नती झाली. पर्यावरण हा त्यांचा एक आवडता विषय आहे आणि त्याचा अनुभव आपणा सर्वांना निश्चितपणे त्यांच्या भाषणामध्ये अनुभवास येईलच. न्यायव्यवस्थेत निर्भीड, परखड मत व्यक्त करून वंचितांना उचित न्याय देण्याचा त्यांच्या कार्यपद्धतीचा देशभर गौरव झालेला आहे. हे त्यांचे निरनिराळे निवाडे आपल्या निदर्शनास येतात. त्यांचे विविध विषयावरील वाचन हे चिंतनशील आहेत. ते आज रोजी भारतीय राज्यघटना व पर्यावरण या विषयावर आपल्याला एक मार्गदर्शनपर भाषण देणार आहेत. आपल्याला ओकसाहेब यांनी एका निकालपत्रात अतिशय रिसेंटली झालेलं आहे की बेल अँड नॉट जेल हे एक प्रिन्सिपल त्यांनी त्यांच्या जजमेंटमध्ये दिलेलं आहे आणि त्याचा वापर आज सर्रास सर्व न्यायालयात निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं वापरला जातो आहे. हे मोठी अभिमानाची गोष्ट या ठिकाणी मी नमूद करतो. आणि हा निकाल जो दिला की जेल बट नॉट बेल हा संपूर्ण भारतभर गाजलेला आहे. अशा या मान्यवराचं आपल्या सर्वांतर्फे या ठिकाणी मी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं अशी मी विनंती करतो. त्याचबरोबर आपले आजचे दुसरे प्रमुख अतिथी न्यायमूर्ती प्रसन्नजी वराळे साहेब यांनी 1985 साली वकिली सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज औरंगाबाद येथे 90 ते 92 अध्यापनाचे कार्य केले. दिवाणी व फौजदारी कायद्यातील विविध बारकाव्यांचा सूक्ष्म अभ्यास करून त्यांनी वकिली व्यवसायात उत्तुंग यश मिळवले. औरंगाबाद येथील सहाय्यक जिल्हा सरकारी वकील व अतिरिक्त पोलीस प्रॉसिक्युटर म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले होते. 2008 साली मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी त्यांची नियुक्ती झाली. काही काळासाठी माननीय वराळे साहेब यांनी औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणूनही काम केलेले आहे. म्हणजे आपल्याला ॲपिलेट ज्युडिक्शन जे होतं ते औरंगाबादचं होतं आणि तिथंही ते कामकाज करत होते न्यायमूर्ती म्हणून. 2022 साली कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांची महाराष्ट्रातनं नेमणूक झालेली होती आणि तिथं मुख्य न्यायाधीश असतानाच त्यांची सुप्रीम कोर्टात सर्वोच्चपदी न्यायाधीश म्हणून नेमणूक झालेली आहे ती 2024 साली. असे हे प्रमुख पाहुणे आहेत ज्यांना भारतीय राज्यघटनाविषयी अभ्यासपूर्वक चिंतन करून लिखाण केलेले आहे. ते भारतीय संविधान व स्वातंत्र्याची 75 वर्ष या विषयावर ते आपल्याला मराठीमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. कारण मराठीमध्ये त्यांचा फार मोठा हातखंडा आहे
आणि अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. मी सर्वांना परत विनंती करतो की त्यांचंही टाळ्याच्या कडकडाट या ठिकाणी स्वागत करावं. या दोन्ही न्यायमूर्ती महोदयांनी सन्मान व सत्ता यांना विन्मिक होऊन न्यायदानाचे पवित्रासाठी आत्माहुतीस सन्मुख झालेल्या रामशास्त्री प्रभूने यांचा बाणा सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून राबवलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती आमच्या उर्मिलाजी फलके, की ज्या आमच्याच कॉलनीत राहत आल्या, आमच्या समोरच लहानाच्या मोठ्या झाल्या, आमच्या समोरच वकील झाल्या, आमच्याबरोबरच काम केलं, अशा उर्मिलाजी फलके या सध्या नागपूर हायकोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून प्रॅक्टिस करत आहेत आणि त्या आम्हाला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आहेत. खरोखर नगरकरांच्या दृष्टीनं ही सुद्धा एक मोठी आनंदाची गोष्ट आहे. त्यांचंही या ठिकाणी आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. उर्मिलाजी फलके या 1991मध्ये पुणे विद्यापीठातून LLBची पदवी त्यांनी घेतलेली होती. 91मध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा मुंबई येथे वकिलाची सनद घेतली होती. अहमदनगर येथे जिल्हा व सत्र न्यायालयात 2006 पासून 2008पर्यंत त्यांनी काम केलेलं होतं. नाशिक, परभणी येथे न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या. काही दिवस हायकोर्टात रजिस्ट्रार होत्या व त्यांची 6 जून 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती झालेली आहे व सध्या त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जज म्हणून काम करत आहेत. तर त्यांचंही स्वागत आपल्या नगर जिल्ह्यातर्फे होणं हे मी माझं कर्तव्य समजतो. त्यांचं फेलिसिटेशनही आमच्या याच कार्यक्रमात आम्ही वेगळ्या पद्धतीनं करणार आहोत. त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे माजी पालक न्यायमूर्ती श्री संतोषजी चपळगावकर, 8 दिवसापूर्वीच त्यांची बदली झाली. बदली म्हणजे पालक न्यायमूर्ती म्हणून, आणि ते नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायाधीश म्हणून गेलेले आहेत. साहेब, आपण कुठेही जा, पण नगर जिल्ह्यावर आपण जे प्रेम केलं होतं, नगर जिल्ह्याच्या वकील संघटनांचं जे काम आपण पाहिलेलं होतं, ते निश्चितपणे आपल्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीनं होत होतं, असा गौरवपूर्ण उल्लेख मी या ठिकाणी आपल्या बाबतीत करत आहे. चपळगावकर साहेब हे आपल्या नगर जिल्ह्याच्या जवळच्या बीड जिल्ह्यातले आहेत. औरंगाबाद खंडपीठात दिवाणी, फौजदारी, ग्राहक, घटनात्मक व विमा प्रकरणामध्ये प्रॅक्टिस त्यांनी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात, औरंगाबाद महानगरपालिका, विविध इन्शुरन्स कंपन्या, खाजगी कंपन्यामध्ये त्यांनी वकिली केली, पॅनल ॲडव्होकेट्स म्हणून काम केलेलं आहे. महाराष्ट्र न्यायिक अकादमीमध्ये उत्तान येथेही त्यांनी अध्यापनाचं काम केलेलं आहे. आणि असे एक आपले आउटगोईंग पालक जज म्हणून आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी आपणा सर्वांतर्फे त्यांचंही स्वागत या ठिकाणी टाळ्याच्या गजरात करतो. चपळगावकर साहेब गेले आणि आम्हाला नवीन पालक न्यायमूर्ती आले, ते म्हणजे रोहितजी जोशी साहेब. रोहितजी जोशी साहेबांचंही मी नगर जिल्ह्याच्या सर्व वकिलांतर्फे या ठिकाणी स्वागत करतो. रोहितजी जोशी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये LLB शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. 99 साली दिवाणी, औद्योगिक व कामगार या कायद्यात पारंगतता मिळवलेली होती. वकिली व्यवसाय केला. पुणे, धुळे, नाशिक, ठाणे, अमरावती येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून त्यांनी कार्य केले होते. 2024 साली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. मला खात्री आहे की आमच्या जिल्ह्यातील वकील मंडळींचे व बार असोसिएशनच्या ज्या समस्या आहेत, जे काही प्रश्न आहेत, ते सोडवण्याच्या कामी निश्चितपणे तुम्ही आम्हा सर्वांना सहकार्य कराल, अशी अपेक्षा या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या जिल्ह्याच्या प्रधान न्यायाधीश श्रीमती अंजुजी शेंडे ह्या MSc इन मायक्रोबायोलॉजी, LLM, MSW इत्यादी डिग्र्या त्यांनी हस्तगत केलेल्या आहेत.
अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या 202 वर्षाच्या इतिहासात मगाच वर्णन केल्याप्रमाणे त्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. पहिला प्रधान जिल्हा न्यायाधीश म्हणून आहेत. हा त्यांचा खरोखर फार मोठा बहुमान या ठिकाणी नगर जिल्ह्यानं केलेला आहे असं मला वाटतं. यापूर्वी नगर जिल्ह्यात अन्य पदावर बऱ्याचशा महिला आलेल्या होत्या, पण प्रधान जिल्हा न्यायाधीश म्हणून या 203 वर्षामध्ये पहिल्यांदाच जिल्हा न्यायाधीश म्हणून आलेल्या आहेत. खरोखर मी त्यांचं नगर जिल्ह्यातर्फे या ठिकाणी स्वागत करतो. त्यांनी यापूर्वी उस्मानाबाद, बीड, भंडारा या जिल्ह्यात सत्र न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. अमरावती व मुंबई येथे CBI कौटुंबिक न्यायालयात जज म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. व त्यांनी आरोग्याविषयी सादर केलेल्या अहवालानुसार महिला आरोग्यांच्या सुविधांविषयी शासनाने नियम तयार केलेले आहेत. अनाथ, निराधार, वंचित बालकांच्या समस्याविषयी त्यांनी चिंतन केलेलं आहे. पुनर्वसन कार्यात गतिमान ठरलेलं आहे असं हे व्यक्तिमत्व आम्हाला आमच्या नगर जिल्ह्यात प्रधान जिल्हा न्यायाधीश मिळालेला आहे आणि त्या आज आपल्या मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचा परिचय यापेक्षा मोठ्या विस्तारानं सांगण्यासारखा आहे, परंतु वेळेचं बंधन असल्यामुळं मी अगदी त्रोटक आणि थोडक्यात त्यांचा परिचय या ठिकाणी करून दिलेला आहे. आजच्या या कार्यक्रमामध्येच निरनिराळ्या न्यायव्यवस्थेतील न्यायाधीश मंडळी, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, ग्राहक न्यायालय, धर्मदाय आयुक्त या संस्थांचे न्यायाधीश व त्या बार कौन्सिलचे अध्यक्ष व सर्व सभासद हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. मी त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचं या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो. या प्रसंगी आमचे जिल्हा सरकारी वकील श्रीयुत सतीशजी पाटील हे आमचे बारमधले सहकारी आहेत. बऱ्याच वर्षापासून जवळजवळ 1912 पासून ते सरकारी वकील म्हणून या ठिकाणी काम करत आहेत. त्यांचंही या स्वागत मी या ठिकाणी करतो. चॅरिटी कमिशनचे अध्यक्ष गौरव मिरीकर, त्याचबरोबर इंडस्ट्रीयल व लेबर कोर्टाचे अध्यक्ष दीपकजी चंगडे यांचंही मी या ठिकाणी अगत्यपूर्वक स्वागत करत आहोत. आपण सर्वजण या कार्यक्रमास अगत्यपूर्व उपस्थित राहिलात. वकील संघातर्फे आपणा सर्वांचे या व्यासपीठावरील मान्यवरांचे पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो व आजच्या या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन केलेल्या सेंट्रल ॲडव्होकेट बार असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मला ही संधी दिली, मला या कार्यक्रमात सर्व सदस्यांचे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, याबद्दल मी माझ्या बारच्या सर्व सदस्यांचा या ठिकाणी ऋणानुबंध आणि ऋण मानतो आणि मी माझे 2 भाषण संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. अतिशय मोठं काम त्यांनी फार सहज पद्धतीनं केलं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. सुनू जननी सोई सुतबडभागी, जो पितू मातू बचन अनुरागी, तनय मातू पितू तोष निहारा, दुर्लभ जननी सकल संसारा. आज रामनवमी आहे आणि त्यामध्ये हे एक वचन आहे ज्याचा अर्थ असा आहे की मातापित्याची आज्ञा सर्वोच्च आहेच, पण वृद्धांचे अनुभव आणि मान्यवरांचे सल्ले हे कठीण परिस्थितीत सुद्धा आपल्याला दिशा देतात. आज हाच उद्देश आपल्या या कार्यक्रमामागचा आहे, कारण मातापित्यां इतकंच महत्त्वाचं काम आपल्याला आयुष्यामध्ये कठीण परिस्थितीत मार्गदर्शन मिळणं हे गरजेचं असतं आणि त्यासाठी चांगल्या गुरूंची आणि चांगल्या मार्गदर्शकांची गरज असते. असे 2 सन्माननीय मार्गदर्शक आज आपल्या मंचावर आहेत. त्यांचा खरं तर विस्तृत परिचय नुकताच कोठारी साहेबांनी करून दिला आहे. आपण आता त्यांचं इथे स्वागत सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम आपण सन्मानित करणार आहोत सन्माननीय न्यायमूर्ती श्री अभयजी ओक साहेब यांना. मी विनंती करतो ॲडव्होकेट अशोकजी कोठारी यांना की त्यांनी आपल्या या सन्माननीय अतिथींचं इथे सन्मान करावा.
शाल, फोटो अल्बम आणि मोमेंटो असं या सत्काराचं स्वरूप असेल. मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत ज्यांची ओळख सरांनी करून देताना एका विशेष गोष्टीचा उल्लेख केला, ते म्हणजे भारतीय राज्यघटनेविषयी ज्यांनी विपुल लिखाण केलं आहे, ज्यांच्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या वाणीतून येतो आणि म्हणूनच शब्द किती महत्त्वाचे असतात याची पूर्णपणे जाणीव असणारे आणि त्यांचा उत्तम पद्धतीनं वापर करणारे आपले आजचे दुसरे सन्माननीय अतिथी माननीय प्रसन्नजी वराळे साहेब यांचा सन्मान ॲडव्होकेट विश्वास आठरे पाटील साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. असं म्हटलं जातं, निवृत्तीनाथ असं म्हणतात, हरिविणे व्यर्थ आचार समर्थ, हरी हेची हित अरे जना. म्हणजे काय की आपल्या संपूर्ण आयुष्याचं सार काय आहे तर तो हरी आहे, पण त्या आयुष्याचा अर्थ समजण्याची ताकद ज्यांनी आपल्या वाणीनं आणि शब्दानं वेळोवेळी लोकांसमोर मांडली असे सन्माननीय प्रसन्नजी वराळे साहेब. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत माननीय न्यायमूर्ती श्री उर्मिलाजी फलके जोशी मॅडम यांना. मी विनंती करतो ॲडव्होकेट जयवंतजी भापकर साहेब यांना की त्यांनी आपल्या शुभ हस्ते उर्मिलाजी फलके जोशी मॅडम यांचा सन्मान करावा. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत माननीय न्यायमूर्ती श्री संतोषजी चपळगावकर साहेब यांना. त्यांचा सन्मान ॲडव्होकेट किशोरजी देशपांडे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नुकतीच 2022 साली मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायपालिकेच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी सरांची बढती झालेली आहे, त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत माननीय न्यायमूर्ती श्री रोहितजी जोशी. त्यांचा सन्मान ॲडव्होकेट सुभाषजी काकडे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि पुढच्या सत्काराच्या आधी थोडा वेळ घेणार आहे मी. याचं कारण असं, मला 2 गोष्टी बोलायच्या आहेत. नुकतंच आपल्या शहराचं नाव बदललं आहे आणि आपल्या शहराचं आणि जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर झालं आहे. ज्या व्यक्तीची महती संपूर्ण भारतात होती अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं आपल्या शहराचं नाव आज बदललं गेलं आहे. आणि या शहराच्या प्रधान न्यायाधीश म्हणून अशीच एक अहिल्याची लेक आपल्याला लाभली आहे. आपल्या नगरच्या इतिहासातली ही पहिली घटना तर आहेच, पण शहर बदलतंय हे दाखवणारी ही एक प्रमुख खूण आहे असं आमचं मत आहे. कारण जेव्हा एखादं शहर, एखादं गाव बदलतं त्यावेळेला ते सर्वांगानं बदलत असतं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्यात नवनवीन घटना घडत असतात. अशीच एक अतिशय महत्त्वाची घटना आमच्या जिल्हा न्यायालयाच्या बाबतीत घडली आणि म्हणून 200 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा या जिल्ह्याच्या प्रधान न्यायाधीश म्हणून ज्यांची नेमणूक झाली अशा श्रीमती अंजुजी शेंडे मॅडम यांचा आपण इथे आता सन्मान करणार आहोत. मी माननीय ॲडव्होकेट सतीशजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा.
आसिफ SK. हे पण आहे मध्येच. तुम्ही हसत नाही म्हणून मी त्यांना सांगितलं राहू दे. तुम्ही खूप सिरियस झालेला आहात सगळं. यानंतर काही आपण सेवानिवृत्त झालेल्या माननीय उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींचा इथे सन्मान करणार आहोत. पहिले 3 सन्माननीय ओक साहेबांनी आपल्या शुभ हस्ते करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय BG कोळसे पाटील साहेब यांचा सन्मान माननीय ओक साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. आपल्या वाणीनं आणि विचारानं अत्यंत प्रखरपणे आपल्या मनातले विचार मांडणारे कोळसे पाटील साहेब यांना उभा महाराष्ट्र ओळखतो आणि त्यांनी अनेक वर्ष न्यायदानाचं काम उत्तमपणे केलं. अनेक उत्तमोत्तम निकाल त्यांनी आपल्या कार्यकाळात दिले. यानंतरचा पुढचाही सन्मान माननीय ओक साहेबांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी त्यांना विनंती आहे. शालिनी जोशी फणसळकर मॅडम यांचा. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत माननीय साधना जाधव मॅडम यांना. त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. ओके. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत माननीय विनयजी जोशी साहेब यांना. मी वराळे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते श्री विनयजी जोशी यांचा सन्मान करावा. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत माननीय MG सेवलीकर साहेब यांना. मी वराळे साहेबांनाच विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते माननीय सेवलीकर साहेब यांचा सन्मान करावा. यानंतर आपण काही बार काउन्सिल सदस्यांचा सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम आपण सन्मानित करणार आहोत RB कुलाटे साहेब यांना. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. मी फलके मॅडमना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते माननीय कुलाटे साहेब यांचा सन्मान करावा. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत दीपलक्ष्मी म्हसे मॅडम यांना. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. हाही सन्मान फलके मॅडम यांनीच करावा अशी त्यांना विनंती. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या नगर जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या संस्थेच्या
कोषाध्यक्ष म्हणून सुद्धा सध्या त्या काम बघतात. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत माननीय व्ही.डी. आठरे पाटील साहेब यांना. मी माननीय चपळगावकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते व्ही.डी. आठरे पाटील साहेब यांचा सन्मान करावा. नगर जिल्ह्यातील एक अत्यंत ज्येष्ठ आणि नामवंत विधिज्ञ, नगर जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या शैक्षणिक संस्थेचे सन्माननीय सचिव माननीय आठरे साहेब. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत माननीय अशोकजी पाटील साहेब यांना. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारावा. अशोकजी पाटील साहेब यांचा सन्मान सुद्धा माननीय चपळगावकर साहेब यांनीच करावा अशी त्यांना विनंती आहे. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत माननीय चांगदेवजी डुबे पाटील साहेब यांना. मी विनंती करतो की आपण मंचावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. सर इकडून आलात तरी चालेल. माननीय जोशी साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत माननीय उदयजी वारुंजीकर साहेब यांना. माननीय जोशी साहेब यांनाच विनंती आहे की आपण हा सन्मान करावा. अनेक प्रसंगी हे नाव आपण ऐकत असतो. आपल्या कार्यातून अतिशय प्रसिद्धी पावलेले माननीय उदयजी वारुंजीकर सर. यानंतर जिल्हा न्यायालयाच्या प्रक्रियेत कार्यरत असणाऱ्या सन्माननीय न्यायाधीशांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे प्लीज आपण स्थानापन्न व्हावं. जिल्हा न्यायालय प्रक्रियेत कार्यरत असणाऱ्या न्यायाधीशांचा आपण सन्मान करतो आहोत. सर्वप्रथम आपण सन्मानित करणार आहोत माननीय गणेशजी देशमुख. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. नाही आलेत त्यांच्या वतीनं तुम्ही घेणार आहे प्लीज. मी माननीय बी.जी. कोळसे पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करावा. आज गणेशजी आपल्यामध्ये त्यांच्या कामानिमित्तानं उपस्थित नाही आहेत. त्यांच्या वतीनं हा सन्मान स्वीकारला जातोय. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत जयश्री पुलाटे मॅडम यांना. मी विनंती करतो साधना जाधव मॅडम यांना की आपण आपल्या शुभ हस्ते पुलाटे मॅडम यांचा सन्मान करावा. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत एम पठाण साहेब यांना. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. माननीय श्री विनयजी जोशी साहेब यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते एम पठाण साहेब यांचा सन्मान करावा.
यानंतर आपण सन्मानित करणार आहोत माननीय श्रीकृष्णजी इनामदार. जोशी साहेब, तुम्हालाच विनंती आहे, पुढचे 2 सत्कार तुमच्या शुभ हस्ते होणार आहेत. श्रीकृष्णजी इनामदार ते न्यायव्यवस्थेबरोबरीनंच आमच्या नाट्यक्षेत्रात सुद्धा हिरिरीनं सहभागी असतात. अनेक कलाकारांशी त्यांचा अतिशय जवळचा परिचय आहे. त्यांचं मार्गदर्शन आम्हा सर्व कलाकारांनाही नेहमीच मिळत असतं. यानंतरचा पुढचा सन्मान आहे माननीय सुधीरजी तोडकर साहेब यांचा. तोडकर साहेबांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. जोशी साहेबांनीच आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. यानंतरचा पुढचा सन्मान आपण करतो आहोत प्रज्ञा मेढे मॅडम यांचा. मी विनंती करणार आहे फणसळकर मॅडम यांना की त्यांनी आपल्या शुभ हस्ते प्रज्ञा मेढे यांचा सन्मान करावा. पुढचा सन्मान आपण करतो आहोत माननीय प्रमोदजी कोळसे. मी त्यांना विनंती करतो कोळसे साहेबांना की आपण पुढच्या सन्मानासाठी मंचावर यावं. MG सेवलीकर यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते माननीय प्रमोदजी कोळसे यांचा सन्मान करावा. सेवलीकर साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते माननीय प्रमोदजी कोळसे यांचा सन्मान करावा. कोळसे साहेबांनंतर सन्मान होईल माननीय योगेंद्रजी कवडे यांचा. त्यांना विनंती आहे की आपण आपल्या सन्मानासाठी मंचावर यावं. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत बाळासाहेब विश्वनाथ बारवकर यांना. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर यावं. आणि सेवलीकर साहेबांनाच विनंती आहे की आपण पुढचे दोन्ही सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचे आहेत. आणि बारवकर साहेबांनंतर आपण सन्मानित करणार आहोत माननीय आसिफ शेख यांना. यानंतर 2 विशेष सन्मान आहेत. आज आपण ज्या सुंदर वास्तूमध्ये बसलेलो आहोत, ही जी वास्तू आहे ती वास्तू ज्यांनी उभारली असे बडीसाजन ओसवाल श्री संघाचे विद्यमान अध्यक्ष आणि नगरच्या उद्योग जगतातील एक सुप्रसिद्ध व्यक्ती माननीय पेमराजजी बोथरा यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. आणि आपला सन्मान स्वीकारावा. मी विनंती करतो माननीय वराळे साहेबांना आणि माननीय ओक साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते माननीय पेमराजजी बोथरा यांचा सन्मान करावा. अतिशय छोट्याशा पारस उद्योग समूहाला ज्यांनी आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव मिळवून दिलं असे आमच्या नगरचे भूषण माननीय पेमराजजी बोथरा आणि बडीसाजन ओसवाल संघाची सगळी टीम जी आज इथे आहे, ज्यांच्या पुढाकारातून आणि धडपडीतून ही सुंदर वास्तू उभी राहिली आहे, त्या सगळ्यांचेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत ज्यांचा उल्लेख मगाशी माननीय अशोकजी कोठारी साहेब यांनी आपल्या मनोगतात केला, अशा स्मृतिग्रंथाचं प्रकाशन ज्यांनी संपूर्ण संपादन केलं असे अशोकजी कुरापटी यांचाही सन्मान माननीय ओक साहेब आणि वराळे साहेब यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. आज या कार्यक्रमासाठी खास करून आपल्यामध्ये उपस्थित असलेले इंडियन मेडिकल असोसिएशनचे माननीय डॉक्टर निसार शेख आणि डॉक्टर देशपांडे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीनं आपल्या या 2 सन्माननीय अतिथींचा सन्मान करावा.
त्यांच्या वतीनं माननीय ओक साहेब आणि वराळे साहेब यांचा सन्मान इथे संपन्न होतोय. आपल्या वैद्यकीय व्यवसायात ज्यांनी अत्यंत मोठं काम केलं आहे अशा इंडियन मेडिकल असोसिएशनचे हे 2 सन्माननीय सदस्य माननीय निसार शेख आणि डॉक्टर देशपांडे सर. धन्यवाद. यानंतर आपण न्याय मंदिर या स्मृतिग्रंथाचं प्रकाशन करणार आहोत. मी आमच्या टीमला विनंती करतो की आपण त्या प्रकाशनाच्यासाठीची ती पुस्तकं मंचावर घेऊन यावं आणि सर्व सन्माननीय अतिथींना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते न्याय मंदिर या स्मृतिग्रंथाचं प्रकाशन करावं. धन्यवाद. सर्व सन्माननीय अतिथींना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. एक कागद घे रे गोळा. पटकन उचलून. खरं तर अतिशय महत्त्वाचे कार्यक्रम पार पडलेले आहेत. कारण आलेल्या अतिथींचा सन्मान करणं आणि आपल्या घरातल्या काही मंडळींचं कौतुक करणं हे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं. ज्यांचे सन्मान समोर बसलेल्यांपैकी झाले त्यांच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपण आता आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. मगाशी मी चैत्र महिन्याबद्दल सांगितलं, पण चैत्राच्या बरोबरीनं वसंतसुद्धा आलेला असतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्प्रिंग सीझन म्हणतो. कारण आता वसंत ऋतू म्हणलं की माणूसच लक्षात येतो, कारण वसंत ऋतू असतो हेच आपल्याला आताशा कळत नाही. पण वसंत म्हणजे स्प्रिंग, ज्याला नाविन्याचा ऋतू म्हटलं जातं. आणि म्हणून रंगांच्या मेळ्यात नेमका स्वतःचा रंग ओळखण्याची आधा जर कोणत्या ऋतूत असेल तर ती या वसंत ऋतूमध्ये आहे. कारण स्वतःचा नेमका रंग सापडला की जीवनाचा सूर सापडणं तसं कठीण नसतं. आणि म्हणून वसंत ऋतू आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण तो आपल्याला काहीतरी नवीन देत असतो. आणि याच वसंताच्या सुरुवातीला आपल्याला अतिशय प्रेरणादायी आणि नाविन्यपूर्ण विचारांचा संकल्प आज इथे ऐकायला मिळणार आहे. त्याची सुरुवात आपण करूयात. मी विनंती करतो माननीय श्री BG कोळसे पाटील साहेब यांना की त्यांनी आपले विचार आमच्यासमोर इथे सादर करावेत. मनुस्मृती वगैरे नको अजिबात नाही, मला माहिती आहे. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आपण अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी इथे एकत्र आलेलो आहोत. आत्ता आपण गीत ऐकलं, माणसाने माणसासारखे वागावे, याच्यापेक्षा दुसरा संदेशच नाही. आणि प्रत्येकाने आपण आत्मपरीक्षण करावं की आपण खरंच वागतो का. मला 10 मिनटं दिले असले तरी मी 2 मिनटातच संपवणार आहे. मी ज्या विषयावर बोलणार होतो त्या विषयावर त्यांचे वडील माझे मित्र होते, जस्टिस वैराळे बोलणार आहेत.
वराळे. आणि म्हणून मी एवढंच म्हणेल की आपण सगळ्यांनी आज जो देशाचा कारभार चाललेला आहे त्याचं ह्या संविधानाप्रमाणे चाललं आहे की एवढंच घरी जाऊन तपासायचं. आणि मी फक्त प्रस्तावना वाचणार आहे, बाकी काही करणार नाही. आम्ही भारताचे लोक हा आम्ही केलेला संकल्प आहे. आम्ही भारताचे लोक. आणि काय आहे, आम्हीच आम्हाला हे संविधान अर्पण केलेलं आहे. आम्हीच आम्हाला. मग त्यात काय असावं, तर त्यात सार्वभौम भारत असावा, धर्मनिरपेक्ष असावा, समाजवादी असावा, अशी अपेक्षा केलेली आहे. आणि काय कबूल केलं आहे, तर देशातील प्रत्येकाला आम्ही न्याय देणार आहोत. कुठला न्याय आहे तो? सामाजिक न्याय आहे, राजकीय न्याय आहे, आर्थिक न्याय आहे. आर्थिक न्यायासाठी तरतुदी पण केलेल्या आहेत मार्गदर्शक तत्वात. आर्टिकल 38, 39 हे सुरुवातच करते की कुठलाही कायदा करताना आमच्या देशात सामाजिक आर्थिक विषमता असता कामा नये, असेच कायदे केले पाहिजे, असं बंधन आहे सगळ्या सरकारवर, बंधन आहे. परंतु आम्ही ते काय करतो हे आपण पाहिलेलं आहे. आम्हाला सगळे अधिकार दिलेले आहेत. विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विश्वास, श्रद्धा, उपासना आणि स्वातंत्र्य. परंतु जे चाललंय ते तुम्ही, म्हणून मी फक्त बोलणार आहे, एवढंच सांगणार आहे की आम्हाला काय अभिप्रेत आहे, देशाला काय अभिप्रेत आहे, हे संविधान करायला इतके कष्ट पडलेले आहेत. आणि बाबासाहेब म्हणतात मी एकट्याने केलं नाही, हे सगळी संविधान समितीच करत होती, त्यांचा तो मोठेपणा आहे. परंतु ज्याला शाळेत पाणी प्यायला सुद्धा ओंजळीने पाणी प्यावं लागत होतं, त्यांनी हे संविधान केलेलं, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे संविधान करण्याची जबाबदारी ते म्हणतात माझ्यावर आली, तेव्हा मला आश्चर्य वाटलं. आणि त्यांनी सांगितलं की त्यावेळचे नेतृत्व, नेहरूंशिवाय मी हे करू शकत नव्हतो, काँग्रेसशिवाय मी हे संविधान करू शकत नव्हतो. आणि त्यांना संविधान समितीत घेण्यात सुद्धा मोठा इतिहास आहे. आणि तो इतिहास आता मी ते सांगत नाही. परंतु तेव्हा अशा मोठ्या माणसाने त्याच्यात हरकती आल्या, हजारो हरकती आल्या, त्या प्रत्येक हरकतीचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पुढे लोकशाही ही संविधानाची अंमलबजावणी करायची म्हणजे मतदानाचा अधिकार दिला पाहिजे. त्यावेळी आमचे सगळे लोक अडाणी होते. तेव्हा कुणाच्या घरात जाऊन तू 21 वर्षाचा कसा झाला, हे वय कसं काढायचं? तर हे वय काढण्यासाठी तुझ्या नदीला पूर आला होता तेव्हा तू कुठं होता, अमक्याचा मृत्यू झाला तेव्हा तू कुठं होता, किंवा तुमच्या भागात दुष्काळ पडला तेव्हा तू कुठं होता, असं करून त्यांची वय काढली. आणि बरेच 11-12 कोटी मतदार नोंदले होते आणि त्यांच्याकडून मतदान करून लोकशाही सुरू केलेली आहे. त्यामुळे आपल्याला याची किंमत वाटत नाही. त्याचं कारण आपण याच्याकडे कधी बघितलीच नाही. सगळ्या कायदा क्षेत्रातील लोकांनी निदान या संविधानाची प्रस्तावना वाचावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. मला बरं बोलता येत नाही, मी खरं बोलतो, म्हणून मी थांबतो. जय भारत, जय भीम, जय शिवराय. धन्यवाद सर. यानंतर आपल्याला आजच्या या कार्यक्रमासाठी एक विशेष संदेश प्राप्त झाला आहे, तो आपल्यासमोर वाचन करण्याची विनंती मी करतो. सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरचे माननीय श्री मंदार पांडे सर यांना. I have the honor and privilege of reading this letter written by the Honorable Srimati Justice V.V. Kankanwadi Madam, Judge, Bombay High Court, Bench at Aurangabad, and Guardian Judge, Ahmednagar Judicial District. With the permission of Honorable Dais, I read the letter. To the President, Ahmednagar Central Advocates Bar Association, Ahmednagar, I extend my greetings on the occasion of lecture series organized by Ahmednagar Central Advocates Bar Association, Ahmednagar, as a part of celebration of bicentenary of establishment of Ahmednagar District Court.
It is a proud moment to know that the Ahmednagar District Court was established in the year 1818 and it has witnessed regime of Mughals, Nizam Shahi, Marathas and the British before the independence of our nation. The historical background makes us feel proud. In the capacity as guardian judge of the district, I extend my best wishes for the lecture series and hope that the bar would continue to organize such lecture series for the benefit of the members. Various topics of daily importance and the national importance can be discussed, and the members of the association would get an opportunity to hear great luminaries. The Bar Association helps and assists the court everywhere, and Ahmednagar district has no exception. Our judicial officers are receiving every cooperation from you, and being the guardian judge, I request you to continue the cooperation. It would have been my pleasure to be part of the function. However, due to personal problem, I am unable to attend. Therefore, I am extending my good wishes through this letter. Once again, I express my gratitude for inviting me and hope that every cooperation is extended by the bar henceforth to my judicial officers in the district. Srimati Justice Vibha Kankanwadi. Thank you so much. धन्यवाद सर. आत्ता या मनोगतामध्ये एका ऐतिहासिक संदर्भांचा पण उल्लेख झाला. मी सुरुवातीलाही नगर शहराची काही ओळख सांगितली. एकच फक्त संदर्भ सांगतो जो आत्ता आठवला. आपल्या नगरच्या जवळ असणाऱ्या भातोडी पारगाव या ठिकाणी इतिहासातली एक असामान्य घटना घडली होती. सध्या इतिहासाबद्दल बरंच बोललं जातं, पण पहिली घटना इतिहासामध्ये अशी घडली की ज्या ठिकाणी 3 बलाढ्य शक्तींविरुद्ध जे एक युद्ध झालं, त्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी महाराज यांनी तिथल्या लढाईत विजय मिळवला होता. आणि पहिल्यांदा मोगलांचा पराभव करणं हे ज्यांना आजपर्यंत अशक्य वाटत होतं, असे मोगल, आदिलशाह आणि कुतुबशाह या तिघांचाही एकत्रित पराभव आपल्या नगरमध्ये असणाऱ्या भातोडी पारगाव इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांनी केला होता. इतका मोठा संदर्भ आणि वारसा आपल्याला या शहराला लाभला आहे. यानंतर विनंती करतो माननीय फणसाळकर मॅडम यांना की त्यांनी आपले विचार आमच्यासमोर सादर करावेत. खूप खूप धन्यवाद. आदरणीय माननीय ओक साहेब, वराळे साहेब, आपले माझे सह न्यायाधीश चपळगावकर साहेब, जोशी साहेब, फलके मॅडम आणि विनय जोशी, सेवलीकर साहेब, कोळसे पाटील मॅडम, साधना जाधव आणि आपल्या प्रधान महिला न्यायाधीश अंजुजी देशेंडे मॅडम आणि विधिज्ञ अशोक कोठारे, ज्यांच्यामुळे हा सगळा कार्यक्रम घडून येतो आहे. मला आपल्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करायचे आणि मनःपूर्वक आभार मानायचे म्हणून मी इथे आले आहे. आभार हे सत्काराचे नाहीत, ते तर आहेच, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना पुन्हा भेटायची संधी मिळाली. आज 20 वर्ष झाली मी नगर सोडून, पण तरीसुद्धा तुम्ही मला परत बोलावलं, माझी आठवण ठेवली, त्याबद्दल खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद. असं म्हणतात की बार आणि बेंच हे एका नाण्याची 2 बाजू असतात आणि हे आज मला खरं जाणवते. कारण न्यायाधीशाच्या करिअरमध्ये बारचा सहभाग, बारचं सहाय्य, बारचा कॉन्ट्रीब्युशन हे खूप खूप मोठं असतं. मला माझ्या करिअरमधली ही 2 वर्ष जी मी इथं नगरला न्यायाधीश म्हणून होते ती खूप महत्त्वाची वाटतात. कारण त्यामध्ये मी खूप शिकले या बारकडून. जसं सिव्हिलकडला शिकले तसंच क्रिमिनललाही शिकले. म्हणजे मला सगळे वकिलांची नावं अजून आठवतात, त्यांनी केलेलं काम आठवतं आणि त्यांच्याकडनं मी ज्या गोष्टी शिकत गेले त्या मला पुढच्या आयुष्यात, पुढच्या करिअरमध्ये खूप महत्त्वाच्या ठरल्या. माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा इथे होता, तो म्हणजे कोठेवाडी मल्टिपल गँगरेप, कोठेवाडीचा दरोडा आणि रेपची केस चालवायला मला मिळाली. महत्त्वाचं असं होतं की ती केस म्हणजे
त्यामध्ये निकाल झाल्यानंतरही जेव्हा आरोपीचे वकील ॲडव्होकेट राजेश कोठारी आणि इतर वकील जेव्हा मला म्हणले की मॅडम निकाल आमच्या विरुद्ध गेला पण आम्हाला न्याय दिल्याचं समाधान आहे, हे जेव्हा ते म्हटले तेव्हा मला खरंच खूप म्हणजे माझ्या आयुष्यातलं असं कोणीतरी म्हणण्याचं की बाबा वकिलांनी ते जाणून म्हणण्याचं हे खूप महत्त्वाचं होतं. आणि ह्या अशा खूप आठवणी आहेत सिव्हिलला काम केल्याचं. दिवाणी म्हणजे मला आठवतं त्यावेळी बेदरे वकील होते सिनियर आणि त्यांनी माझ्या पुढं 75ची 5 अपीलं चालवली होती. 1975ची 5 अपील मी 2005मध्ये चालवली होती. आणि त्यानंतरही ते म्हटले होते मॅडम इतके दिवस कोणी या अपिलाला हात लावला नाही कारण एवढे ढीग बघून कागदाचे ढीग बघून कोणी बघायचंच नाही. त्यावेळी वाटले की आपण खरंच इथं काहीतरी काम करू शकतो आणि हे केवळ बारच्या कॉन्ट्रीब्युशनमुळं बारच्या सहकार्यानं. तुम्हा सगळ्यांच्या खूप छान आठवणी माझ्याकडे आहेत. जेव्हा मला साधना जाधव मॅडम म्हणतात की मॅडम तुमच्यापुढे मी पण अपियर झाले होते आणि त्यावेळी मला बारमध्ये सांगण्यात आलं होतं की मॅडम जर हसल्या तर कन्व्हिक्शन निश्चित किंवा तुमच्या विरुद्ध ऑर्डर जाईल. आणि हे मला त्यावेळी माहीत नव्हतं, नाहीतर मी माझं हास्य विसरले असते. पण मी अजूनही हसते आणि हे आता मला कळल्यावर असं वाटलं की आपली इमेज किती वेगवेगळी असते आणि आपल्यापेक्षा ती आपली इमेज ही आपल्या बारलाच माहिती असते. तुम्हीच म्हटला होता. पण त्यामुळे खूप छान आठवणी आहेत माझ्या तुमच्या सगळ्यांच्या. आणि आता आयुष्याच्या या टप्प्यावर असताना असं वाटतं या आठवणीच आपल्या आयुष्याला एक खूप छान सुंदर सोनेरी चंदेरी किनार देतात. त्या आठवणींचं वस्त्र जेव्हा घेते तेव्हा असं वाटतं की खूप ऊबही देतात आणि आपण एक समाधान एक कृतकृत्य जाणीव येते. आणि ही कृतज्ञतेची जाणीव व्यक्त करण्यासाठीच खरं तर मी आज आले आणि 2 शब्द बोलते आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बार असोसिएशन आणि नगर जिल्ह्यानं आज 202 वर्ष पूर्ण झाली. हा खरंच खूप मोठा टप्पा आहे आणि ते आज आपण एका व्याख्यानमालेनं सेलिब्रेट करतो आहे. आणि त्यासाठी आपल्याला अगदी योग्य असे वक्ते आणि ह्या कार्यक्रमासाठी योग्य असे आपले ज्यांच्याविषयी सगळ्यांनाच आदर आहे असे ओक साहेब आणि वराळे साहेब आपल्याला लाभलेले आहेत. त्यामुळे खरंच खूप भाग्याचा क्षण आहे असं मला वाटतं आणि माझ्यासाठी हा कृतज्ञतेचा क्षण आहे. मनापासून धन्यवाद. खूप नमस्कार. धन्यवाद मॅडम. आपण बोलत असताना एक गोष्ट जाणवली ते म्हणजे चांगल्या माणसांचं एक वैशिष्ट्य असतं, त्यांची ना आठवण काढावी लागत नाही, चांगल्या प्रसंगात ती आपोआप येत असते. आपणही तशाच मला वाटतं आहात. आमच्या सगळ्यांसाठी आपल्या या मनोगतासाठी मनपूर्वक आभार. यानंतर विनंती करतो माननीय अंजुजी शेंडे मॅडम यांना, प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश अहमदनगर, की त्यांनी आपले विचार आमच्यासमोर मांडावेत. आपल्या अहमदनगर येथील सेंट्रल ॲडव्होकेट्स बार असोसिएशन यांनी आज आयोजित केलेला व्याख्यानमाला व स्मृतिग्रंथ प्रकाशनाच्या या सोहळ्यात मंचावर उपस्थित मान्यवर, खरं तर मला असं वाटलं की ही संधी मला मिळाली की सगळ्यांना पुन्हा एकदा मला उजळणी करून भेटायला एक संधी प्राप्त झाली. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री ओक साहेब, मी जेव्हा मुंबईला सिटी सिव्हिलला कार्यरत होते तेव्हा साहेब आम्हाला गार्डियन जज होते आणि मला आठवतं चीफ जस्टिस साहेब मोहित शाह साहेबांसोबत आपण आले होते आणि आम्हाला विशेषतः विदर्भातल्या लोकांना सांगितलं होतं की खूप स्ट्रिक्ट राहू नका प्रोसिजरल ॲस्पेक्टवर. म्हणजे न्याय कुठे कसा द्यायचा तर ते आपल्या व्यक्तिमत्वामध्ये थोडासा बदल घडवावा लागतं हे यांनी आम्हाला आमच्या मनावर बिंबवलं होतं आणि जेणेकरून ती न्यायदानाची प्रक्रिया आम्हाला सुलभ करता येईल आणि ती आम्हाला शिकून घेता येईल. तसेच आदरणीय श्री वराळे साहेब, ज्यांचं आपण आता बोलणं ऐकणारच आहोत, परंतु एक संविधान म्हणजे जर अभ्यासाचा विषय घेतला तर थोडासा रुक्ष वाटत असतो, पण त्याला अध्यात्माची जोड कशी असते याचं एक जिवंत उदाहरण साहेब आपल्याला नेहमी आपल्या भाषणातून बोलल्यानंतर जाणीव करून देत असतात. असे आपले मंचावर उपस्थित वराळे साहेब, तसेच श्री जस्टिस चपळगावकर साहेब आमचे
आत्ता नाही पण 8 दिवसापूर्वीपर्यंत होते पालक न्यायाधीश, त्यांची भूमिका ही नेहमी सगळ्यांना, म्हणजे न्यायाधीश कुठल्याही स्तरावरचा असो पण सहकार्याची अशी भूमिका राहिली, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना ओझं कधी वाटलं नाही. तसेच चपळगावकर साहेब, तसेच आत्ता आमच्या मंचावर उपस्थित आहे फलके जोशी मॅडम, ज्यांच्यासोबत जिल्हा न्यायाधीश म्हणून मी काही कॉन्फरन्स आणि काही आम्ही विशेष अशा मीटिंग्स केलेल्या आहेत. मॅडमचा अभ्यास त्यात पाहायला मिळाला. आपल्या नगरच्या सुपुत्री आहेत, पुन्हा एकदा संधी मिळाली मॅडमशी हितगुज करायची. माननीय श्री रोहित जोशी साहेब, खरं तर अजून साहेबांशी आमची ओळख झाली नाही आहे, परंतु साहेब अशी मी नागपूरला रजिस्ट्रार असताना नागपूर बेंचला साहेबांचं प्रत्यक्ष जरी परिचय झाला नाही पण ओळखत होते. त्यानंतर आम्हाला ज्यांनी घडवलं अशा आपल्याला आत्ता बोलून गेल्या फणसाळकर जोशी मॅडम, काही केसेस आम्ही ट्रेनिंगमध्ये अगदी डोक्यात ठासून भरल्या त्या मॅडमच्या शिकवण्यामुळे. त्यांनी आम्हाला जे बिंबवलं, कोठेवाडी प्रकरण आम्ही मॅडमला वारंवार विचारायचो की त्याचं आयडेंटिफिकेशन कसं केलं, आणि मॅडम आम्हाला समजून सांगायचं की आरोपीचं आयडेंटिफिकेशन त्यात कसं केलेलं होतं. तर ती एक केस नेहमी आमच्या लक्षात राहिली. जशा भौरीदेवीची केससुद्धा मॅडम सांगायची आम्हाला. आणि अशा काही गोष्टी ज्या मनाला अगदी ती संवेदनशीलता आम्हाला आणून दिली, तर अशा फणसाळकर जोशी मॅडम, साधना जाधव मॅडम, आपल्याला प्रत्यक्ष भेटायची संधी नव्हती मिळाली, परंतु मुंबईला बेल ॲप्लिकेशन्स डिसाईड करताना पोक्सोच्या खूप अडचणी यायच्या की 15 वर्ष वय, ते 15च्या खाली 2 दिवस असेल आणि 15च्या वर असेल तर काय करावं. मॅडमचं एक जजमेंट आलं ते 14 वर्ष 11 महिने. अशा वयाला मॅडमनी रुरल आणि अर्बन बॅकग्राऊंड देऊन त्यात एक डिस्कशन केलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला जे जामीन अर्ज होतं ते निकाली काढायला सोपं झालं होतं. दुसरा एक प्रसंग मॅडमशी आणि विनय जोशी साहेबांशी निगडीत आहे. विनय जोशी साहेब माझे गार्डियन जज होते पुन्हा भंडाऱ्याला, परंतु साहेब इन्स्पेक्शनला रजिस्ट्रार होते आणि मॅडम तेव्हा बेंचवर होत्या. एक रिपोर्ट मी जेलचा पाठवला होता आणि जी संवेदनशीलता साहेबांनी दाखवली, ओके सॉरी, मला खरंच वाटलं की आपण जे काही मला जे जाणवलं ते शब्दांनी तिथपर्यंत पोचवू शकलो. त्या जेलच्या MTPचे काही नियम नसल्यामुळे टर्मिनेशन होत नव्हतं त्या लेडी प्रिझनरचं, आणि त्या रिपोर्टचं साहेबांनी मला दुसऱ्या दिवशी फोन केला की ह्याच्यात काय पाहिजे आहेत. आणि जेव्हा सांगितलं की 1 आठवडा 1 महिना गेला, 4 आठवडे वाढतात प्रेग्नन्सीचे, पुन्हा 4 आठवडे गेले तर 20 आठवडे झाले, तर ते होणार नाही. आणि मला नंतर माहीत पडलं की त्या रिपोर्टला PIL केलं आणि फणसाळकर जोशी मॅडम यांच्यासमोर ते मॅटर आलं आणि त्याच्यावर मला साहेबांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी इन्स्ट्रक्शन दिले की लेडी प्रिझनरला तुम्ही फॉरवर्ड करा हॉस्पिटलला, ऑर्डर येते. आणि नंतर त्यात जोशी मॅडम आणि कापसे टाईलरमानी मॅडम यांच्या बेंचनी रूल्स फ्रेम केले. तर ती संवेदनशीलता बघायला तेव्हा मिळाली. त्यानंतर मला साहेबांसोबत अतिशय चांगला काळ, साहेब गार्डियन जज होते, तसं काम करायला मिळालं. सेवलीकर साहेब मला प्रेसिडेंट होते, मी इंडस्ट्रीयलला मेंबर होते नागपूरला तेव्हा, त्यामुळे बऱ्याच लोकांनी माझे ACR लिहिलेले आहेत. कोळसे पाटील साहेब आपल्याला निर्भीडपणे बोलताय एवढं ऐकून होते, आज प्रत्यक्ष अनुभव आला. मंचावर सतीश पाटील साहेब आहेत, आपण रोजच आम्ही कामानिमित्ताने येत असतो आणि आपला जो काही तिढा आहे 2 बारचा हे मला सोडवण्यास बरेचदा मदत करत असतात, तर त्यांची बरीच मदत होते. माझे सर्व न्यायिक अधिकारी, सर्व कर्मचारी आणि विधिज्ञ मंडळ, खरं तर आजचा हा सोहळा सगळ्यांसाठीच एक पर्वणी आहे. आपण जरी ही व्याख्यानमाला वकिलांसाठी आयोजित केली आहे, पण माझ्या सर्व न्यायाधीशांना कदाचित हे सगळं ऐकण्याची, एका मंचावरून असं ऐकण्याची संधी मिळाली नसती. आपला जो प्रगाढ अनुभव, ओकसाहेब आपलं आत्ता नुकतंच एक जजमेंट वाचलं होतं की सोशल ॲडव्होकेट्स आर 5 स्टार सोशल वर्कर्स. वकिलांची कक्षा वकिलांच्या किती असाव्यात, तर समाजाच्या कुठल्या स्तरापर्यंत पोचवाव्या आणि कशा पोचवाव्या ह्या गोष्टी आपल्याला सविस्तृत किंवा सविस्तर
इथं जर मांडल्या तर आपण काय आहो ह्याची जाणीव होणार आहे. शेवटी प्रत्येक न्यायाधीशसुद्धा एक वकील राहिलेला आहे आणि वकील हा काय असतो हे जाणून असतो. त्यामुळे आपली भूमिका काय आहे आणि आपण त्यात कुठे बसतो, आपली जागा कुठे आहे ना, आपण आणखी पुढे किती जाऊ शकतो हे नक्कीच आम्हाला माहीत पडणार आहेत. आजच्या या व्याख्यानमालेमध्ये फक्त कायदाच असा नाही तर तो कायदा समाजाच्या कुठल्या स्तराला कसा पोचवायचा, कदाचित ह्याचं आपल्याला इन्साईट मिळेल. अनेक वक्ते खूप चांगल्या पद्धतीने बोलणार आहेत, परंतु आपण घेणारे उंजळरीती करणारे उंजळरीती करतील, पण आपल्याला आपल्या हातात किती ठेवता येतं ही भूमिका आपण निभवायची आहे. तर मला असं वाटते की या प्रसंगी आपण जितके इथे जेवढे लोक बसलेले आहोत सगळे या विधी व्यवसायाशी संलग्न निगडीत आहोत आणि आपल्याला ह्याच्यातून आज जे नेता येईल तो ठेवा आपल्याला नेहमीसाठी राहणार आहे. तो प्रत्येक पावलोपावली प्रत्येक ठिकाणी आपल्याला कामी पडणार आहे आणि त्याची प्रचितीसुद्धा आपल्याला येईल. असा दुर्मिळ प्रसंग म्हणजे मी स्वतः अशा व्याख्यानमाले किंवा असे 2 मोठे व्याख्यान किंवा अनेक लोकांचं म्हणणं ऐकण्यासाठी मलासुद्धा अजून अशी संधी प्राप्त झाली नव्हती. तर मी म्हणेन की सर्व माझे न्यायाधीश आणि विधिज्ञ मंडळांनी आजच्या या व्याख्यानमालेचा आपल्या आयुष्यात, आपल्या व्यवसायात आणि आपल्या न्याय देण्याच्या प्रक्रियेत आणि न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेत सगळ्यांनी त्याचा उपयोग करावा. आणि जे व्यक्तिमत्व घडले इतके वर्षात, जे एक सातत्य, मेहनत, हिम्मत आणि संवेदनशील या सगळ्या ज्या गुणांनी व्यक्तिमत्व तयार झाले त्यांचे अनुभव हे आम्हाला नक्कीच कामी पडणार आहे. हे असे अनुभव मिळेल तर मला वाटते वकिलांनासुद्धा, जे तरुण मंडळी आहे त्यांना पुढे आपणसुद्धा असं काही करू शकतो अशी एक प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेची आम्हाला गरज आहे. मधला काळ जो वकिलांचा असतो म्हणजे पहिला आपण म्हणतो की 3 वर्ष स्ट्रगल आहे, पण त्या 3च्या नंतर पुन्हा जो 5 वर्षाचा काळ असतो हा खरं तर खूप मोठा स्ट्रगल असतो. कारण त्याला कोणाला पैसे मागता येत नाही, पण स्वतःचं आयुष्य सुरुवात करायचं वय झालेलं असतं आणि तोपर्यंत स्थिर स्थावर असं आयुष्य झालेलं नसतं. त्या सगळ्यांमधून आपल्याला सगळ्यांना प्रेरणा घ्यायची आहे. आपण इथे या कार्यक्रमाला आम्हाला सर्व आयोजकांनी बोलवलं म्हणून सगळ्यांचे आभार मानते. कोठारी साहेब, आपण अतिशय मेहनतीने आणि सर्व काकडे साहेब, आठरे साहेब सगळ्यांनी अगदी मेहनतीने जीव तोडून हा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे. सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. जर स्टुडंट्स बसलेले असेल तर मी असं म्हणेन की अशी व्याख्यानं हे आपण आपल्या मनात साठवून ठेवावी, नोंदवून ठेवावी आणि त्याचा वापर आपण आपल्या प्रेरणेसाठी म्हणा की आपल्या कुठल्याही न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये अवश्य करावा असे मी याप्रसंगी बोलते आणि इच्छा व्यक्त करते की आपण इथून ही ज्ञानाची शिजोरी नक्कीच घेऊन जाणार आहोत. आणि आम्हाला आयोजकांनी इथे आयोजित प्रोग्राममध्ये कार्यक्रमामध्ये बोलावलं आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली म्हणून मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर विनंती करतो माननीय जोशी साहेबांना की त्यांनी आपले विचार आमच्यासमोर सादर करावे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय श्री अभय ओक सर, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय प्रसन्न वराळे सर, माझ्यासोबत भाऊ आणि भगिनी न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे, तसेच माझे ज्येष्ठ भाऊ आणि बहीण वकील संघाचे अध्यक्ष, माझे मित्र, नमस्कार. मी नुकताच एक जज झालो आहे आणि योगायोग असा घडून आला की सर्वात ज्येष्ठ ज्युडिशियल डिस्ट्रिक्टचा गार्जियन जज म्हणून मला नेमण्यात आलेलं आहे. एकच आज गार्जियन म्हणून मला सांगायची इच्छा आहे आपल्याला की जे तरुण वकील आहे, विशेष करून त्यांना, की वकिली करताना 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या. आणि गार्डियन म्हणून मला असं वाटतं की मला अधिकार आहे इतका एक सल्ला देण्याचा, अदरवाईज नाही बोलायला पाहिजे असं कोणाला न मागता सल्ला. वेन यू अपियर बिफोर अ कोर्ट, अपियर टू विन दी केस फॉर युअर क्लायंट. जेव्हा तुम्ही कोर्टासमोर जाता अशा तयारीने जा की तुम्ही तुमच्या अशिलाकरिता खटला जिंकला पाहिजे. बट इट इज नॉट पॉसिबल दॅट यू विल विन ईच अँड एव्हरी केस. प्रत्यक्ष खटला तुम्ही जिंकू शकत नाही.
At that time, your conduct should be such that you don't lose the judge at least. You win the judge. म्हणजे जेव्हा आपल्या विरुद्धही निकाल जात असेल तरी आपला अभ्यास आणि आपली वर्तणूक कोर्टात अशी असली पाहिजे की कोर्टाने आपल्याला एक चांगलं वकील म्हणून नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. अ डे मे कम, इट मे नॉट नेसेसरीली कम, म्हणजे असा दिवस येईलच असं नाही पण येऊ शकतो, वेअर यू विल हॅव टू लूज दी जज ॲज वेल. तुम्हाला जज पण सोडावा लागेल. ॲट दॅट टाईम ऑलवेज रिमेंबर, डोंट लूज युअर मॉरल्स, एथिक्स अँड ऑनेस्टी. म्हणजे आपलं खरेपणा, आपले व्हॅल्यूज आणि याच्याशी कधी कॉम्प्रोमाइज करू नका. गुड इंडस्ट्री अँड ऑनेस्टी विल ऑलवेज पे यू, विल ब्रिंग सक्सेस टू युअर डोरस्टेप. मेहनत आणि प्रामाणिकपणे काम केल्याने आपल्या सर्वांना यश नक्कीच लाभेल, तशी माझी सदिच्छा पण आहे आपल्याकरता. आणि परत एक गार्डियन जज म्हणून म्हणतो, फ्रॅटर्निटी हा शब्द आपल्या प्रिॲम्बलमध्ये आहे. फ्रॅटर्निटी म्हणजे एका व्यवसायात जोडलेल्या वकिलांनाही एका जसं वकिलांची फ्रॅटर्निटी, डॉक्टरांची फ्रॅटर्निटी, तर फ्रॅटर्निटीचा जो भाव प्रिॲम्बलमध्ये आहे त्याचा अर्थ आहे बंधुत्व, ब्रदरहूड. ते आपल्या बारमध्ये दिसायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो. हे जे आले आहेत त्यांच्याकरिता आहे, जे नाही आले त्यांच्याकरिता पण आहे. काही चुकलं असेल तर क्षमा करावी. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर विनंती करतो माननीय न्यायमूर्ती उर्मिलाजी फलके मॅडम यांना की त्यांनी आपले विचार आमच्यासमोर सादर करावेत. ज्येष्ठांना वंदन आणि वयस्कांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित माननीय न्यायमूर्ती श्री अभयजी ओक सर्वोच्च न्यायालय, माननीय न्यायमूर्ती श्री प्रसन्नजी वराळे सर्वोच्च न्यायालय, माझे सहकारी न्यायमूर्ती श्री सपळगावकर, श्री रोहित जोशी, मी ज्यांच्यापुढे काम केलं असं जस्टिस जोशी फणसळकर मॅडम, बऱ्याच वेळा माझ्या नावाचा आणि त्यांनी जजमेंट दिलं असेल तर लोक मला विचारतात की तुमचं जजमेंट आहे, आणि फलके जोशी आणि जोशी फणसळकर असा तो विषय आहे. नंतर विनयजी जोशी यांच्यासमोर पण मी काम केलेलं आहे, जस्टिस सेवलीकर यांच्यासमोरही मी काम केलेलं आहे असे. आणि जाधव मॅडमकडे मी ब्रीफिंगला जात होते, त्या जेव्हा काम करत होत्या तेव्हा मी ब्रीफिंगला त्यांच्याकडे जायचे. अशी सगळी आपल्या ओळखीची मंडळी या ठिकाणी आहे. आणि या सर्वांसमोर हे दोन शब्द माझ्या जिल्ह्याच्या संदर्भात बोलण्याची किंवा तिथल्या वकिलांच्या संदर्भात बोलण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली. मी खरंच माझं या ठिकाणी भाग्य समजते. BG कोळसे पाटील आहे, त्यांना आठवत नव्हतं पण मी सकाळी त्यांना आठवण करून दिली होती की मी एकदा तुम्हाला भेटले होते, माझ्या सिनियरबरोबर मी तुमच्याकडे आले होते. मग VD अठरे पाटील आहेत, सतीश पाटील आहेत, हे सगळे यांच्याबरोबर मी काम केलं आहे, त्यांच्या विरुद्ध काम केलं आहे. अशा सगळ्यांची भेट माझी या निमित्ताने आज झालेली आहे. या बारचे पदाधिकारी माननीय श्री अशोकजी कोठारी साहेब, त्यांनी सांगितलं की त्यांनी अगदी लहानपणापासून मला बघितलं आणि कशी वाढ होत गेली ही त्यांच्यासमोर झालेली आहे. आणि माझ्या मैत्रीण अंजुजी शेंडे, ज्या या अहमदनगर जिल्ह्याच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत, माझ्या जिल्ह्याच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत, म्हणून मी त्यांचं खरंच या जिल्ह्याच्या वतीने तुमचं स्वागत करते. मी या ठिकाणी आहे म्हणून. सकाळी आपल्याला जे काही कंपेअरिंग करत होते सूत्रसंचालक आहेत, त्यांनी सांगितलं की या जिल्ह्याला खूप मोठा इतिहास आहे. या जिल्ह्याला इतिहास पण आहे, भूगोल पण आहे. कानामात्रा नसलेलं हे शहर होतं, आता त्याचं नाव अहिल्यानगरी झालेलं आहे. त्यामुळे वेलांटी आलेली आहे आणि कानाही आलेला आहे. पूर्वी त्याला काहीच नव्हतं. तर या जिल्हा न्यायालयाला 200 वर्ष पूर्ण झाल्याने आपण आज या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपल्या जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अनेक राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यादरम्यान येथील भुईकोट किल्ल्यात बऱ्याच राष्ट्रीय नेत्यांनी काही काळ व्यतीत केला. तो भुईकोट किल्ला आपल्याला आजही दिसतो, त्याच्या खुणा आपल्याला त्या किल्ल्याला भेट दिल्यानंतर आजही दिसतात. तसा इतिहास या न्यायालयाला आहे. रेग्युलर डिस्ट्रिक्ट असलेले हे न्यायालय सन 1827ला जरी सुरू झालेले असले तरी अपलेट ज्युरिस्डिक्शन असलेले आणि W चार्मियान यांनी या ठिकाणी न्यायाधीश म्हणून काम केलं. त्यानंतर न्यायमूर्ती श्री गोविंदराव रानडे यांनी या ठिकाणी काम केलं.
न्यायाधीश म्हणून काम, खरं म्हणजे 200 वर्ष हा काही छोटा काळ नाही, हा खूप मोठा काळ आहे. या 200 वर्षामध्ये अनेक विधिज्ञांनी, अनेक न्यायाधीशांनी या जिल्ह्याला खूप महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. या जिल्ह्यातनं अनेक न्यायमूर्ती होऊन गेले. न्यायमूर्ती दुधाट असतील, न्यायमूर्ती म्हसे पाटील असतील, न्यायमूर्ती SB देशमुख असतील, असे कितीतरी न्यायमूर्ती या जिल्ह्यात दिलेले आहेत. न्यायाधीशही या जिल्ह्यांनी दिलेली आहे. तसंच या विधिज्ञांनी केवळ फक्त न्यायक्षेत्रातच आपला ठसा उमटवला नाही, तर त्यांनी समाजकारण आणि राजकारण या ठिकाणीही आपला ठसा उमटवलेला आहे. तर अशा या बार असोसिएशनचा मी एक हिस्सा आहे. खरोखरच मला खूप त्याचा अभिमान वाटतो. या असोसिएशननी आजपर्यंत अनेक उपक्रम राबवलेले आहेत. मी जेव्हा या विधिज्ञ म्हणून या ठिकाणी काम करत होते, बरेच वर्कशॉप विधिज्ञांच्या नावाने असलेल्या लेक्चर सिरीज, नंतर आपल्याकडे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनच्या परीक्षा होतात, डिस्ट्रिक्ट जजेसच्या परीक्षा होतात. या सगळ्या परीक्षांसाठी न्यायाधीशांचं मार्गदर्शन, वरिष्ठ विधिज्ञांचं मार्गदर्शन, या ठिकाणी मी एक आठवण मुद्दामहून सांगेल की मी जेव्हा डिस्ट्रिक्ट जजची परीक्षा पास झाली, मी सकाळी माननीय ओक साहेबांना हे सांगितलं की जेव्हा मी डिस्ट्रिक्ट जजची परीक्षा पास झाले, जजने वकिलाला फोन करायचा असं आपल्याकडे नसतं. पण मला विनय जोशी साहेब आणि सवलीकर साहेबांनी फोन करून सांगितलं. माझा नंबर त्यांनी शोधून काढला आणि मला फोन करून सांगितलं, मॅडम तुम्ही पास झाला डिस्ट्रिक्ट जज परीक्षेमध्ये. आणि नंतर विनय जोशी साहेबांनी माझ्या इंटरव्ह्यूची तयारी करून घेतली होती. तर असे न्यायाधीश या जिल्ह्याला लाभलेले आहेत. तर असा हा इतिहास आपल्या या जिल्ह्याला आहे. या ठिकाणी मी आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इतिहासाबद्दल काय म्हटलं आहे हे मी फक्त सांगेल आपल्याला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे म्हटले आहे की जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही. तर ऑफकोर्स हा इतिहास जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे, आपली सर्वांची आहे. या असोसिएशनची एक सदस्य म्हणून मी आपल्या पुढे उभे आहे. या ठिकाणी मी आपल्याला असं म्हणेन की हा इतिहास आपल्याला जपला पाहिजे. ही जी काही आपल्या पुढे कारकीर्द बऱ्याच लोकांनी आपली उभी केलेली आहे, तर तो इतिहास जपण्याचा म्हणजे जसं जोशी साहेबांनी सांगितलं तसे मी 2 C सांगेल, कन्व्हिक्शन अँड कमिटमेंट, डेडिकेशन अँड डिटर्मिनेशन. या 2 गोष्टी जर आपल्याकडे असेल तर मला वाटतं आपल्याला कधीच मागे वळून पाहावं लागणार नाही. ते मला लागलं नाही, म्हणून मी आपल्याला या ठिकाणी असं म्हणेल की आपण हे 2 C आणि 2 D नक्कीच आपण जपूया. त्यामुळे मग आपल्याला आपल्या या कार्यामध्ये पुढे